सावित्रीबाई फुले महिला पतसंस्था स्थापन करणारे शाहीर विश्वासराव पाटील यांना विनम्र अभिवादन करून आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या वतीनं सर्व खातेदार, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, सर्व ग्राहक यांचे मी स्वागत करतो। ग्राहक संवाद कार्यक्रम अर्थात ग्राहक मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। तर यामागची पार्श्वभूमी किंवा याचा उद्देश की ज्या सभासदांच्या ग्राहकांच्या प्रत्यक्ष सहकार्याने व्यवहार केल्यामुळे, प्रत्यक्ष सहभागामुळे आपली संस्था ही प्रगतीपथावर जात आहे, तर त्यांच्याशी प्रत्यक्षपणे संवाद साधण्याचा योग संचालक मंडळ आणि येत नसतो संचालक मंडळात। तर तो आज या ठिकाणी ग्राहक आणि संस्था यांच्यामध्ये जे अतूट नाते आहे त्याला दृढ करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी संस्थेलाही अनेक योजना असतात, अनेक स्कीम्स असतात, वेगवेगळ्या ग्राहकासाठी, सभासदासाठी सुविधा असतात। तर त्या सुविधा लॉन्च करण्यासाठी किंवा माहिती करून देण्यासाठी संस्थेलाही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता असते। आणि जे आपले ग्राहक आहेत, सभासद आहेत, त्यांनाही संस्थेविषयी काही भावना व्यक्त करायच्या असतात, संस्थेविषयी काही विचार व्यक्त करायचे असतात, काही सूचना करायच्या असतात। तर असा विचारांचा आदान-प्रदान करण्याचा जो आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, यालाच ग्राहक संवाद कार्यक्रम म्हणून या ठिकाणी आपण नाम देऊन आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत। तर आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मी संस्थेची काही जी आपल्या सुविधा आहे ती थोडक्यात आपल्या समोर या ठिकाणी सादर करीत आहे। तर आपल्या संस्थेतर्फे आपण NFT, RTGS ही सेवा आपण उपलब्ध करून दिलेली आहे। तसेच आपण ठेवीवर 13 महिन्यासाठी म्हणून 10% जास्तीत जास्त आपण व्याजदर देत आहोत। आणि त्याचबरोबर सोने तारण, तात्काळ सोने तारण कर्जाची सुविधाही आपण आपल्या संस्थेतर्फे पुरवित आहोत। एका तासाच्या आत किंवा अर्धा तासाच्या आत आपण तात्काळ ग्राहक आल्या आपण त्यांना सोने तारणाची सुविधा ही देत आलेली आहे। त्याचबरोबर मिनी ATM सुविधा सुद्धा आपल्याकडे आहे, जेणेकरून की ATM कार्ड घेऊन आल्यानंतर स्वॅप करून आपण त्याला ग्राहकाला लगेच पैशाची उपलब्धता करून देऊ शकतो। त्याचबरोबर SMS सेवा, तुम्ही कोणताही व्यवहार करा, तो व्यवहार केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर त्याचा लगेच SMS मिळतो, अशी ही सेवा आपल्या संस्थेतर्फे दिली जाते। त्याचबरोबर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण 0.5% प्रचलित व्याजदरापेक्षा आपण 0.5% जास्त व्याज देण्याची सोय केलेली आहे। त्याचबरोबर आवर्तक ठेव ही एक नवीन स्कीम आहे आपल्याकडे, की 13,000 रुपये मासिक हप्ता भरल्यानंतर 7 महिन्यानंतर 10 लाख रुपये आपण ग्राहकाला, सभासदांना देणार। तर आता हे 13,000 रुपये एकदम भरले काही लोकांना जड होतं, तर त्या हिशोबाने आपण देते 26 दिवसामध्ये रोज 500 प्रमाणे जे व्यावसायिक आहेत जे रोज पैसे भरू शकतात अशा लोकांसाठी सोय केली की 500 रुपये तुम्ही रोज भरा, 26 दिवस भरल्यानंतर 13,000 रुपये होतात आणि तुमचा आधीचा एक हप्ता भरला जातो। असं 7 हप्ते भरल्यानंतर तुम्हाला 10 लाख रुपये त्याचा परतावा मिळतो। तुमची रक्कम 7,80,000 होते आणि 2,20,000 रुपये त्यामध्ये ऍड करून आपण 10 लाख रुपये देतो। याच्याबरोबर निम्मा तुम्ही 6,500 भरा, तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील। त्याचीही तुम्ही 500 भरण्याऐवजी तुम्ही रोज 250 रुपये भरू शकता। अशी आवर्तक ठेव योजना संस्थेने सुरू केलेली आहे। अशा विविध, त्याचबरोबर 100 रुपयापासून आपण RD सुरू करू शकतो। तर 100 रुपये मासिक बचत तुम्ही करू शकता आणि तिथून तुमचे आवर्तक ठेव सुरू होतो आणि तिथून पुढे कितीही रक्कम तुम्ही आवर्तक ठेवमध्ये गुंतवू शकता। त्याचबरोबर आपण सोने खरेदीसाठी एक स्कीम काढलेली आहे की तुम्ही, आम्ही सोन्याच्या बाजारभावाच्या 70% रक्कम तुम्हाला कर्ज रूपाने, सोने तारणाच्या रूपाने उपलब्ध करून देतो। तर गेल्या वर्षीपासून आपण हा उपक्रम राबवत आहोत। तर बऱ्याच लोकांना आपण सोने खरेदी करण्यासाठी लोन दिलेलं आहे। 5-5, 10-10 तोळे आपण त्यांना दिलेले आहेत, 2 तोळे, 3 तोळे। तर यामध्ये 70% रक्कम ही संस्था देते आणि उर्वरित रक्कम ही ग्राहकांना भरायची। ग्राहकांना पैसे घेऊन यायचे आणि ते आम्ही संस्थेजवळचे पैसे घेतो,
आपल्या सोनाराकडे जातो आणि 1 तोळा सोने किंवा 2 तोळे सोने खरेदी करतो आणि त्याचं सोने तारण कर्ज आपण पुरा करून घेतो आणि मग ते जी रक्कम आहे सोने तारणाची ती आपण 12 महिन्यामध्ये त्याला डिवाइड करून देतो आणि त्याचे 12 हप्ते करून देतो आपल्या सोयीसाठी. आपण 3 महिन्यात, 4 महिन्यात, 5 महिन्यात कितीही रक्कम भरून किंवा एकदम भरून 4 महिन्यात, 2 महिन्यात तुम्ही ती रक्कम कर्जाची भरून तुम्ही सोने घेऊन जाऊ शकता. प्रत्येकालाच काही मोठी रक्कम घेऊन सोने खरेदी करणं शक्य नसतं. तर ज्यांना अडचण आहे किंवा ज्यांना घ्यायचं असतं पण अडचण असते, तर अशा लोकांसाठी आपण ही सोने खरेदी आणि तारण अशी योजना केलेली आहे. त्याचा सुद्धा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. त्याचबरोबर मासिक व्याज मुदत ठेव 833 रुपये आपण प्रत्येकाला 1 लाख जर गुंतवणूक केली मासिक व्याजामध्ये तर महिन्याला 833 रुपये त्याच्या सेव्हिंग्स अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला जमा होते. अशा प्रकारची मासिक व्याज मुदत ठेवची ही योजना आहे. त्याचबरोबर घर बांधण्यासाठी, घर दुरुस्तीसाठी सुद्धा आपण कर्ज वाटप केलेलं आहे. तर संस्थेची आर्थिक प्रगती थोडक्यात विषय करतो की 31 मार्च 2025 अखेरची काही आकडेवारी आणि 30/9/2025 ची काही आकडेवारी याची जी तुलना आहे ती मी आपल्यासमोर थोडक्यात सांगतो. तर भाग भांडवल 55,45,000 रुपये मार्चमध्ये होतं शेअर्सची रक्कम. तर ती आता 59,85,000 म्हणजे 4,39,450 रुपयांनी आपलं शेअर्स वाढलेले आहेत. हे 6 महिन्याची वाढ आहे. त्यानंतर राखीव निधीमध्ये 1 लाख रुपयाची वाढ झालेली आहे. ठेवीमध्ये 2,67,00,000 रुपयाची वाढ झालेली आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीमध्ये 1,06,35,000 ची वाढ झालेली आहे. कर्जामध्ये 85 लाख रुपयाची वाढ झालेली आहे आणि खेळते भांडवलमध्ये 2,11,22,000 अशी वाढ झालेली आहे. टोटल ओव्हरऑल पाहिलं तर 21% पर्यंत संस्थेची ग्रोथ झालेली आहे. तर जी मार्चपर्यंत म्हणजे 2026च्या मार्च अखेरपर्यंत जी 20% अपेक्षित होती ती आपल्या संस्थेनं 6 महिन्यामध्ये ती ग्रोथ पूर्ण केलेली आहे. पुढचे 6 महिने आपले आणखी परत ग्रोथ होईल आणि त्या हिशोबाने आपलं कामकाज सुरू आहे. तर संस्थेचा संकल्प ठेवी वाढवण्यासाठी म्हणून आता 12.5 कोटीच्या आसपास आपल्या ठेवी आहेत. तर आपल्याला मार्च 26 अखेर या 20 कोटीपर्यंतच्या ठेवी आपल्याला वाढवण्याचा आपला संकल्प आहे. हे आपल्या सहकार्याने शक्य होणार आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने इथून गेल्यानंतर आपल्या आजूबाजूचे काय असतील स्वतःचे असतील गुंतवणूक करण्यासाठी आपल्या संस्थेमध्ये यावे अशी मी सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबर संस्थेच्या इतर वर्षभराच्या काही उपक्रम असतात. आपण 26 जानेवारी 15 ऑगस्ट असेल या ठिकाणी महिलांच्या सन्मानार्थ आपण महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करतो. रक्तदान शिबिर असतं. शिवजयंतीमध्ये आपला सहभाग असतो. शक्तीदेवी मिरवणुकीमध्ये पेढी वाटप गेल्याच महिन्यामध्ये त्या नदीला पूर आलेला होता, प्रचंड नुकसान झालेलं होतं. तर एक तास आपल्या फाटे परिवाराने आपले जेवढे उद्योग आहेत फाटे समूहाचे त्या सगळ्यांनी मिळून 200 किट आपण तात्काळ त्या जे पूरग्रस्त होते त्यांच्यासाठी आपण वाटप केलं आणि परत 3 ते 4 दिवसानंतर कलेक्टर साहेबांनी आदेश पाठवला की पतसंस्थांना वगैरे की मदत करा. पण आपण त्याच्या अगोदर 4 दिवसच्या लोकांसाठी प्रथम पोहोचलो आणि त्यांना मदत केली. असे आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या सहकार्याच्या माध्यमातून असे उपक्रम समाजोपयोगी आपण करत असतो. तर आज या ठिकाणी ग्राहक मेळावा संपन्न होत आहे. मी सर्व सभासदांचे ग्राहकांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर डाळ आणि भात असा एक छोटासा मेनू आहे. तर सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि मग जायचं आहे. धन्यवाद. संचालिका सौ वैशाली मॅडम